एक महत्त्वाची बातमी नाशिक शहरात दहशतवादी विरोधी पथकाची एक मोठी कारवाई पाहायला मिळाली। दहशतवादी संघटनांना टेरर फंडिंग करण्याच्या आरोपाखाली एकाला अटक करण्यात आलेली आहे। नाशिकच्या तिडके कॉलनी परिसरातून एटीएसने आरोपीला अटक केली। हुझैफ अब्दुल अजीज शेख असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। तर टेरर फंडिंग करण्याच्या आरोपात एटीएसची ही कारवाई तिडके कॉलनी परिसरातून एटीएसने आरोपीला अटक केली। दहशतवादी विरोधी पथकाची ही एक मोठी कारवाई पाहायला मिळते। टेरर फंडिंगच्या आरोपात एक जण सध्या एटीएसच्या ताब्यात आहे आणि आता त्याची चांगली चौकशी केली जाणार आहे। हुझैफ अब्दुल अजीज शेख असं अटक केलेल्या या आरोपीचं नाव आहे। जी लढाई झाली ती 2019 मध्ये त्यात जे लोक दगावले गेले त्यांच्यावर जे डिपेंडंट लोक आहेत त्यांच्या चरितार्थासाठी हा पैसा ह्या ISI या संघटनेचा कट्टर समर्थक म्हणून या आरोपीने पाठवलेला आहे असं प्रथमदर्शनी निष्पन्न झालं आहे। याबाबत चौकशी करण्यासाठी कस्टडी मागण्यात आली आणि मेहरबान कोर्टाने हे कागदपत्र बघून तपासाची प्रगती बघून ही 7 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड इनिशियल स्टेजला दिलेला आहे।